नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण. सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. बघा, घर साबण जो आपला होता, मॅजिक साबण जो होता, बरेच जण त्याला मॅजिक साबण म्हणतात, काही जण त्याला घर साबण म्हणतात, जे पण काही म्हणायचं तुम्हाला म्हणा. पण त्याचा रिझल्ट जो आहे तो इतका सुंदर आहे. इतक्या ताईंनी तो घरी सुद्धा बनवलेला आहे किंवा बऱ्याच ताई माझ्याकडून सुद्धा मागवलेले आहेत. आणि सर्वांना घरी बनवलेले ज्या पण ताई आहेत त्यांचा सुद्धा रिझल्ट खूप छान आहे. आणि माझ्याकडून ज्या ताईंनी मागवलेला आहे त्यांचा सुद्धा रिझल्ट खूप छान आहे. कारण की एक प्रॉपर पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. पण काही ताईंच्या म्हणजे त्यांच्याकडून काही चुका होतात, छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्यामुळे त्यांचा साबण जो आहे तो कधी म्हणजे लूज होतो किंवा कधी त्यांचा साबण जो आहे तो म्हणजे घट्ट होतच नाही, असा प्रॉब्लेम येतोय. आता हे कशामुळे होतंय, काय कोणत्या कारणामुळे होतंय, हे सगळं काही डिटेल या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तो साबण जो आहे बऱ्याच ताईंनी बनवून, आता मी कदाचित तुम्हाला इथं स्क्रीनशॉट पाठवेन, बऱ्याच ताईंनी बनवून सेल करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळं त्यांना सुद्धा एक इन्कमचा सोर्स जो आहे तो स्टार्ट झालेला आहे. बऱ्याच ताईंनी मला मेसेज केलेले आहेत की ताई आम्ही सुद्धा स्टार्ट केलेला आहे बनवायला आणि खूप छान रिझल्ट येतोय आणि त्यामुळं डिमांड सुद्धा वरचेवर वाढत चाललेली आहे. सर्व ताईंचे मनापासून आभार. आणि ज्या ताईंनी स्टार्ट केलेला आहे बनवायला त्या ताईंना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असंच तुमचा ग्रोथ जो आहे तो पुढे होत राहावा. आणि ज्या ताईंनी आतापर्यंत सुरुवात केलेली नाहीये त्या ताईंसाठी परत एकदा, म्हणजे ज्यांच्याकडून थोड्याफार चुका होतात, ज्यांनी कमेंट केलेली आहे की काय होतं, त्यांचा साबण का परफेक्ट बनत नाहीये, त्या सर्व समस्या ज्या आहेत त्या मी लक्षात घेतलेल्या आहेत आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे. पुन्हा एकदा मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे की आपला हा मॅजिक सोप जो आहे तो कसा बनवायचा, कसा परफेक्ट बनवायचा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षात येणार आहे की एक साबण कसा परफेक्ट बनतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचंय. आणि ज्या पण आपल्या ताई नवीन आहेत चॅनलवरती त्यांच्यासाठी सांगते की अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती येत राहतात, तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मॅजिक सोप बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू जी लागणारी आहे ती म्हणजे रोज वॉटर. तर रोज वॉटर 1 चमचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 7-8 काड्या केसरच्या घालायच्या आहेत. आणि केसर घेताना चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे. 30-40 रुपये स्वस्त पाहून स्वस्त केसर आपल्याला खरेदी करायचं नाही आहे, तर चांगल्या क्वालिटीचं केसर आपल्याला खरेदी करायचं आहे. तर बघा 7-8 काड्या केसरच्या घातलेल्या आहेत आणि याला 10 मिनिट आपल्याला असंच सोडायचं आहे. आणि 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता केसरने आपला रंग जो आहे तो सोडलेला असतो रोज वॉटरमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला परत काय घालायचं आहे, 1 चमचाभर आपल्याला ॲलोवेरा, मार्केटवाला ॲलोवेरा जेल घालायचं आहे 1 चमचाभर. त्यानंतर आपल्याला मुलतानी माती 1 चमचा घालायचा आहे. चंदन पावडर 1 चमचा घालायचा आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता मी आणखीन एक वस्तू ॲड केलेली आहे ती म्हणजे संत्र्याची जी साल असते त्याची पावडर करून घातलेली आहे. याने सुद्धा रिझल्ट जो आहे तो छान येतो. आणि 1 पाऊच मी कॉफी पावडर घातलेली आहे. इथं एखादी वस्तू मागे पुढे झाली तर काही हरकत नाही, तुम्ही करू शकता, म्हणजे कमी जास्त करू शकता. त्यानंतर प्युअर आपल्याला बदाम तेल घालायचं आहे. एक वस्तू इथं इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे बदाम तेल. बदाम तेल चांगल्या क्वालिटीचं घालायचं आहे. घाण्याचं तेल मिळालं तर उत्तम आहे. आणि त्यानंतर यामध्ये परत थोडंसं रोज वॉटर घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा. आणि या सर्व वस्तू ज्या आहेत त्या मिक्स करायच्या आहेत. बऱ्याच ताईंचा साबण जो आहे तो लूज पडण्यामागं हेच कारण असतं की ही पेस्ट खूप पातळ करतात आणि त्यामुळे त्यांचा साबण जो आहे तो लूज पडतो, घट्ट पडत नाही, पटकन विरघळणारा बनतो. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं, ही जी पेस्ट आहे ती आपल्याला याच पद्धतीनं बनवायची आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त वस्तू घालून खूप वाटीभर पेस्ट बनवायची नाही. आपल्याला मोजूनच इथं सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. थोडंफार कमी झालं तर चालेल, पण खूप जास्त वाटीभर पेस्ट जर तुम्ही घातलीत तर मग ते साबण लूज पडणार. आणि इथं रोज वॉटरचा वापरसुद्धा तुम्ही जर जास्त केलात तरीसुद्धा साबण जो आहे तो लूज पडणार. या आता तुम्हाला लक्षात आलं असेल की साबण लूज का पडतो. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला इथे लागणारी आहे तर हे आहे सोप बेस. तर सोप बेस तुम्हाला मार्केटमधून मिळेल आणि किंवा ऑनलाईनसुद्धा मिळेल. तर बघा या पद्धतीनं सोप बेस असतो. हा आपल्याला साबण बनवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा
घटक आहे हा नसेल तर आपला साबण जो आहे तो बनणार नाही. तुम्हाला ऑनलाईन मिळेल, नाही म्हटलं तर तुम्ही माझ्याकडून सुद्धा खरेदी करू शकता. चांगल्या क्वालिटीचा सोप बेस असणं तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच ताईंचा आता बघा प्रश्न काय असतात की साबणाचा फेस होत नाही, साबण परत पटकन वितळतो किंवा आंघोळ करताना लगेच साबणाचे 2 तुकडे होतात, 4 तुकडे होतात. यामागं हेच कारण आहे. सोप बेस चांगल्या क्वालिटीचं वापरणं खूप महत्त्वाचं आहे. चांगल्या क्वालिटीचं जर सोप बेस तुम्ही वापरलात तर काय होतं की हे जे सगळे प्रश्न आहेत ते उद्भवत नाहीत, या सगळ्या अडचणी तुम्हाला येणार नाहीत. त्यासाठी सोप बेस वापरायचा आहे. आता सोप बेस कोणता वापरलेला आहे तुम्ही इथं म्हणजे ग्लिसरीनवाला सोप बेस घेऊ शकता किंवा गोट मिल्कवाला सुद्धा सोप बेस घेऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. पण मी इथं अर्धा ग्लिसरीनवाला सोप बेस घेतलेला आहे आणि अर्धा गोट मिल्कवाला सोप बेस जो आहे तो घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीनं कट करायचा आहे जेणेकरून हा पटकन वितळेल, यासाठी मी कट केलेला आहे. तर बघा मला 7 ते 8 साबणं बनवायचे, त्या हिशोबाने घेते. आता मी इथं 100 ग्रामवाले साबणं बनवते. तुम्ही जर 80 ग्रामवाले 60 ग्रामवाले साबणं बनवत असाल तर त्या हिशोबाने तुम्हाला काय घ्यायचं आहे, सोप बेस घ्यायचा आहे. तर इथं मी घेतलेला आहे सोप बेस. दोन्ही मिक्स करून याला डबल ऑइल मेथडने मी गरम केलेला आहे आणि हे पूर्णपणे वितळलेलं आहे. वितळायला अजिबात वेळ लागत नाही. वितळल्यानंतर आपल्याला या वस्तू आता बघा ॲड करायच्या आहेत, जी की आपण पेस्ट बनवलेली आहे. जेव्हा तुम्ही गरम होताना गॅसवरती भांडं असताना जेव्हा या वस्तू घालता तेव्हा प्रॉब्लेम काय होतो की या ज्या वस्तू आहेत तेवढ्या वर्क करत नाही, त्याची सत्व जी आहे ती निघून जातात. त्यामुळं जेव्हा सोप बेस जो आहे तो वितळतो त्यानंतरच आपल्याला खाली उतरवायचं आहे भांडं आणि त्यानंतर ही पेस्ट ॲड करायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, यामध्ये गाठी राहता कामा नये. त्यासाठी अशा पद्धतीनं 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे हलवत राहायचं आहे गरम असतानाच. फॅन वगैरे चालू ठेवायचं नाही, इथं फॅन वगैरे बंद करायचं नाही, तर परत काय होतं की हा सोप बेस जो आहे तो पटकन घट्ट होतो, याला वेळ लागत नाही. ही जी प्रोसेस आहे आपल्याला फटाफट करायची असते आणि या गाठी ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या असतात. बघा व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला हलवत काय करायचं आहे, चमचा हलवत मोल्डमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे ओतायचं आहे. अशा पद्धतीचे मोल्ड तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील, ऑनलाईन मिळतील. आणि जर कोणाला मिळतच नसतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. वरती तुम्हाला स्क्रीनवरती नंबर माझा दिसत आहे. तर अशा पद्धतीनं हे हलवत घालायचं. नाहीतर होतं काय की खालच्या साईडला सगळं आपलं जे मिश्रण आहे ते राहतं आणि वरच्या साईडला फक्त बेस जातो. त्यामुळं हलवत हे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, फिल करायचं आहे, सोप मोल्डमध्ये भरायचं आहे. तर बघा परत काय प्रश्न होता, सोप बेसची किंमत काय. बघा सोप बेस जो आहे तो 100 रुपयापासून सुद्धा मिळतो, 200 रुपयाला मिळतो, 250 रुपयाला मिळतो. याच्या किमती ठरलेल्या असतात. आणि जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा सोप बेस घेतला तर तो साधारणतः 180च्या पुढंच तुम्हाला मिळतो. चांगल्या क्वालिटीचा सोप बेस तुम्हाला 100 रुपयाला कधीच मिळणार नाही. त्यामुळं या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. फेस होत नाही कोणती वस्तू घालू, हा सुद्धा प्रश्न होता. साबणाचा फेस होत नाही. परत सांगते, वरून तुम्ही काही ॲड केलं ना तर होतं काय प्रॉब्लेम की परत ते केमिकल येतं त्यामध्ये, आणि त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जेवढं होईल तेवढं एकच प्रयत्न करायचा की सोप बेस चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे. हे जे फेस होत नाही वगैरे प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्हाला क्रिएट होणार नाहीत किंवा तुम्हाला म्हणजे समोर येणार नाहीत हे प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं किंमत किती असते सोप बेसची आणि फेस का होत नाही. तर आता बघा साधारणतः मी याला अर्धा तास ठेवलं होतं आणि अर्ध्या तासानंतर आता फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलं नाही, वरतीच ठेवलं होतं आणि सोप मोल्डमधून मी सोप काढत आहे. चांगला घट्टसर असा सोप बनलेला आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा मॅजिक सोप जो आहे तो घरच्या घरी बनवू शकता. खूप सोप्या पद्धतीने मी सगळ्या वस्तू सांगण्याचा प्रयत्न करते, खूप काही किचकट सांगत नाही. आणि तुम्हाला ज्या पद्धतीनं समजेल त्या पद्धतीचा मी वापर करत असते. बऱ्याच ताईंना असं वाटतं की खूप सोप्या पद्धतीने सांगितलं म्हणजे आपल्याला पण जमेल, पण यासाठी सुद्धा थोडीशी प्रॅक्टिसची आवश्यकता असते ताईंनो. आता बघा बऱ्याच ताईंचा हा सुद्धा प्रश्न असतो की हा मी ज्यामध्ये सोप पॅक करते तो कुठे मिळेल किंवा हा जो पेपर दिसतोय तुम्हाला तो कुठे मिळेल. तो माझ्याकडे सुद्धा मिळेल, तुम्हाला ऑनलाईनसुद्धा तुम्ही सर्च करू शकता आणि घेऊ शकता ऑनलाईनसुद्धा. आणि त्यानंतर आपल्याला इथं या पद्धतीनं हे फिक्स करायचं असतं. आता सोप पॅक करायच्यासुद्धा खूप साऱ्या पद्धती आहेत, पण मला हे ठीक वाटतं कारण की ही स्वस्तामध्ये मस्त पद्धत आहे. फक्त याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज असते. आणि हा जो पेपर आहे तो स्ट्रेचेबल असतो, तुम्ही ओढून याला व्यवस्थित फिट करू शकता आणि साबणाला असा शेप जो आहे तो देऊ शकता, म्हणजे साबण यामध्ये एकदम परफेक्ट बसतो.
तर आपला साबण तर बनवून तयार झालेला आहे, पण बऱ्याच ताईंचे असे सुद्धा प्रश्न होते, की ताई आम्ही साबण बनवला, पण साबणाची क्वालिटी चांगली नाहीये किंवा साबण अंघोळ करताना तुटतो, मध्येच तुटतो किंवा साबण जो आहे तो पटकन विरघळतो. असे प्रश्न सुद्धा होते किंवा कच्चं मटेरियल जे आहे म्हणजे मोल्ड वगैरे जे आहेत ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचे बऱ्याच ताईंना मिळालेले नाहीयेत. जर तुम्हाला हे कच्चं मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही या माझ्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. माझ्याकडून सुद्धा तुम्ही हे सगळं कच्चं मटेरियल जे आहे, या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू मी वापरलेल्या आहेत, त्या सर्वच्या सर्व तुम्हाला किटमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत किंवा एखादा फक्त सोप बेस पाहिजे किंवा मोल्ड पाहिजे किंवा मुलतानी माती पाहिजे, या सेपरेट वस्तू सुद्धा तुम्ही माझ्याकडून मागवू शकता. तर स्क्रीनवरती नंबर आहे. काय करायचंय तुमच्या लक्षात आलेलंच आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही साबण बनवून तुमचा छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकता.